आणि एक अद्ययावत असं उद्यान अंबरनाथकरांच्या भेटीसाठी कधी याचं लोकार्पण होणार? लोकार्पण करायची गरज नाही, आता लोकांनी सुरू केलेलं आहे लोकांसाठी. मी तर आज फक्त अंबरनाथ मध्ये होतो एका कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी, त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी उद्यान याची पाहणी करण्यासाठी इथे मी असेल, नगराध्यक्ष मॅडम आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, त्याचबरोबर कुणाल भोईर आहेत आणि त्याचबरोबर अपर्णा भोईर, या सगळ्यांचाच आमदार डॉक्टर बालाजी केनीकर आमचे गटनेते असतील, या सगळ्यांनी आज ह्या अटल उद्यानाचं पाहणी केलेली आहे. एक चांगलं उद्यान शहराला मिळालं. याच्या अगोदर नेहरू उद्यान आपल्याला माहिती असेल की गेल्या अनेक वर्ष लोक प्रतीक्षेत होते. नेहरू उद्यान लोकांच्या सेवेमध्ये आहे, लोकांना मिळालं. त्यानंतर आता हे अटल उद्यान जे आहे ते आपण करतो आणि पुढे बोरिवली जे अंबरनाथ वेस्टला आहे त्याचं देखील काम जे आहे ते हातात घेण्यात येईल आणि ते देखील असं एकदम सुसज्ज असं उद्यान लोकांसाठी उपलब्ध करून दिलं जाईल. आज आपण पाहत आहे की या अटल उद्यानाचा चेहरामोहरा बदललेला आहे. लोकांना चालण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक या ठिकाणी आहे, त्याचबरोबर खेळण्यासाठी बॅडमिंटनचे कोर्ट्स आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा आहे, लहान मुलांसाठी आहे व्यवस्था. तर एक शहराला इथे आजूबाजूला जे आहे सगळे मोठ्या मोठ्या सोसायट्या आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतात. एक चांगलं काम जे आहे हे या ठिकाणी अंबरनाथ नगरपालिका यांच्या माध्यमाने जे आहे ते या ठिकाणी उभं राहिलेले आहे. मी आमचे स्थानिक नगरसेवक कुणाल भोईर, अपर्णा भोईर, त्याचबरोबर नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. सीओ साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतोय की चांगलं एक उद्यान जे आहे ते या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये आज उपलब्ध झालेलं आहे. अंबरनाथ मध्ये विविध विकास कामं जी आहेत ती सुरू आहेत. आपल्याला माहिती आहे अंबरनाथ मधील इंडोर आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम तिथे देखील मोठ्या गतीने जे आहे ते काम चालू आहे. अंबरनाथचं शिव मंदिर, त्या शिव मंदिराचं पण काम जे आहे मोठ्या गतीने त्या ठिकाणी सुरू आहे. स्विमिंग पूलचं आताच टेंडर जे आहे हे झालेलं आहे. अनेक अशा वास्तू ज्या आहेत अंबरनाथ मध्ये उभे राहत आहेत. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, आरोबीज असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अंबरनाथकरांना येणाऱ्या काळामध्ये मिळतील. येणाऱ्या काळामध्ये जसं ठाण्यामध्ये क्लस्टर योजना आपण राबवतोय, कल्याण डोंबिवलीमध्ये राबवतोय, तशी अंबरनाथ मध्ये देखील क्लस्टर योजना जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून जी आहे ती राबवायची, जेणेकरून अंबरनाथ मध्ये देखील गेल्या अनेक वर्ष जे आहे ते रिडेव्हलपमेंटच्या प्रतीक्षेत असणारे इमारती ज्या आहेत त्या देखील रिडेव्हलप होतील. लोकांना त्यांचं हक्काचं लिगल जे आहे ते घर त्या ठिकाणी मिळेल. तर अंबरनाथ मध्ये याच्या अगोदर देखील मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील मोठा निधी जो आहे तो या ठिकाणी येईल. राहुल गांधींनी आज वादग्रस्त विधान केले पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांबद्दल की गद्दार आहेत म्हणून, तर तुम्ही याला कसं प्रत्युत्तर करता? राहुल गांधींना आणि सगळ्या ऑपोजिशनला जागा जी आहे ह्या देशाच्या जनतेने जी आहे दाखवलेली आहे. आता झालेल्या निवडणुकीमध्ये वेस्ट बेंगाल असेल, तामिळनाडू असेल, या सगळीकडे जे आहे ते लोकांनी काय कौल दिला आणि पूर्ण देशामध्ये आज अशी परिस्थिती आहे की जे ऑपोजिशन पार्टीज होत्या त्या देखील जे आहे हे काँग्रेसला सोडून जात आहेत. या ठिकाणी काँग्रेसने जे आहे जे काय केलं तमिळनाडूमध्ये, त्याच्यावरून कोणी डीएमके बरोबर गद्दारी केली हे जे आहे राहुल गांधींनी सांगितलं पाहिजे. डीएमकेनी तर पार्लमेंटमध्ये जे आहे बसण्याची आसन व्यवस्था देखील जी आहे ही बदलली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे या भारतामध्ये जे आहे हे पार्लमेंटमध्ये जे आहे हे सगळे जे एकत्र होते इंडिया आघाडी, या इंडिया आघाडीमध्ये पण तूट झालेली आहे पूर्णपणे. एकटंच काँग्रेस जे आहे ऑपोजिशन मध्ये येणाऱ्या काळामध्ये राहणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काळामध्ये होईल, मंत्री अचानक दिला जाईल असं सांगितलं जातं. कोणी सांगितलं? सूत्रांची माहिती. कुठले सूत्र सांगा तरी नाव. महाविकास आघाडीचे नेते असतील, आमदार असतील, आपली भेट घेत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेत आहेत. चांगलं आहे ना, कामं माहिती आहेत लोकांना की शिंदे साहेबांकडे आल्यानंतर कामं होतात करून. तर आणि कोण कुठल्या पक्षाचा आहे, विरोधातला आहे, हे कधीच जे आहे शिंदे साहेबांनी बघितलेलं नाही.
मंत्रिमंडळाचा विस्तार होईल येत्या काळामध्ये? अनेक खासदार आपल्या कुठल्या? संपर्कात आहेत. राज्याच्या असं ही चर्चा सुरू आहे मी आणि त्याच्यावरती भाष्य करणारा नेता नाहीये, छोटा कार्यकर्ता आहे. गेल्या काही दिवसात सातत्यानं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार आपली आणि शिंदे साहेबांची भेट घेतात, त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चा रंगतात. अरे नाही रे बाबा, टायगर वायगर कुठे काय. सर, शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे, भारताची प्रतिमा राखत आहेत असं म्हटलं आहे आणि त्यावरच आता विरोधक टीका करत आहेत. तेच मी सांगितलं तुम्हाला, आता इंडिया आघाडीमध्ये जे आहे मोठी फूट त्या ठिकाणी पडलेली आहे, म्हणून आता एकमेकांवरती जे आहे ते टीका टिप्पणी या ठिकाणी सुरू आहे. आणि आज अंबरनाथमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि एनसीपी हे सगळेच जे आहे हे एकत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याच्यावरती तुम्ही काय बोलले नाही. स्वीकृत नगरसेवकाचं काय? स्वीकृत नगरसेवक पण होतील ना. काय स्वीकृत नगरसेवकाचा पण प्रश्न जो आहे तो लवकरात जो आहे तो मिटेल या ठिकाणी. आज अंबरनाथमध्ये सगळेच पक्ष जे आहे हे एकत्र विकासाच्या नावाखाली जे आहे विकास चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. बद्दल जे आहे द्वेष असेल, राग असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इलेक्शन मध्ये झाल्या. प्रत्येकाने एक पाऊल पुढे येऊन जो आहे तो एकमेकांबरोबर चांगल्या प्रकारे या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये काम करावं. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये याच्या अगोदर देखील मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. भविष्यामध्ये जर अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमाने चांगलं काम करायचं असेल तर सगळ्यांनी जे आहे हे एकत्र हातात हात देऊन जे आहे ते काम करण्याची गरज आहे. स्वीकृत नगरसेवक तेच राहतील की बदलले जातील? तेच म्हणतोय मी. कारण का राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आधीच एका स्वीकृत नगरसेवकाची घोषणा केली बॅनर लावून. अरे त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी टेक्निकल आहे, ज्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत ना, गोष्टी चांगल्या, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या योग्य चर्चेनुसार जे आहेत त्या सोडवल्या जातील. पण आपण म्हणायचे की अंबरनाथ मध्ये विरोधी पक्ष सुद्धा विकासाला नेहमीच मदत करत आलेले आहेत. आता विरोधी पक्षच उरलेला आहे. बेस्ट आहे ना मग एकदम. आता सगळेच जे आहेत ते सत्तेमध्ये आहेत, मग सध्या सगळेच लोक, आपली एक जबाबदारी आहे, आपल्याला लोकांनी निवडून दिलेल्या अंबरनाथच्या, ही जबाबदारी स्वीकारून जे आहे ते सगळे लोक एकत्र मिळून जे आहे ते काम करतील. काँग्रेसमधून तुम्ही लोक पत्रकार आहेत सांगायला सगळ्या गोष्टी. काँग्रेसमधून भाजपात विलीन याच्या अगोदर देखील पत्रकार मिळतील का सर? काँग्रेसमधून भाजपात विलीन झालेल्या नगरसेवकांना सभापती मिळतील, सभापती पण? मला चुकीच्या माणसाला तू प्रश्न विचारतोय. कुठे प्रवेश केला त्यांना विचार. सर, आपण जर बघितलं शिवसेनेचे शेवटी महायुती आहे ना सर? आहेत ते अरे बाबा, प्रत्येक पक्षाचा निर्णय वेगळा असतो. आम्ही आमच्या पक्षापुरतं मर्यादित निर्णय घेऊ शकतो. ते जे आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पक्षापुरतं मर्यादित निर्णय शशांक गायकवाड यांनी राजीनामा दिलाय, युतीवर ते नाराजगी त्यांनी व्यक्त केली आहे. मग युती करायची नाही. ओके, थँक्यू. ज्या पद्धतीने आर्थिक वादळ येणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला वाचवणार नाही अशी भाकीत जी आहे राहुल गांधींनी केलेली आहे. राहुल गांधींना कोण सिरियसली घेत आहे? ओके, थँक्यू. सर्वप्रथम आज पाहणी दौऱ्यासाठी सन्माननीय खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब इथे आले होते. तर त्यांनी आता पूर्ण पाहणी केलेली आहे आणि आपण बघते उद्यान एकदम उत्कृष्ट काम झालेलं आहे. उद्यानामध्ये वॉकिंग ट्रॅक आहे, सिंथेटिक वॉकिंग ट्रॅक आहे, त्याचबरोबर आपले टेनिसचे मैदान सुद्धा 2 आहे, त्याचबरोबर लहान मुलांसाठी सुद्धा ओपन जिम आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी कट्टा आहे. म्हणजे खूप सुंदर उद्यान बांधलं गेलेलं आहे आणि त्याचं आता मला वाटतं खासदार साहेब जसं म्हणाले की आता लोकांनी तर चालू केलेलंच आहे येणं आणि त्याचा चालू करतील आणि इथल्या नागरिकांना सुद्धा एक छान उत्कृष्ट असं एक स्थळ मिळालेलं आहे जेणेकरून तिथे येतील, त्यांचा टाइम स्पेंड करतील. आमचा सगळ्यांचा उद्देश हाच आहे की अंबरनाथला लिव्हेबल सिटी बनवण्यासाठी. तर हा एक प्रयत्न आपण म्हणू शकतो याला. आणि खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता आपण मोरोलीला सुद्धा, वेस्टला सुद्धा एक गार्डन आहे, तिथं सुद्धा डेव्हलपमेंट आपण करणार आहोत आणि बरेच प्रकल्प खासदारांच्या मार्फत तिथे चालू आहेत. तर अंबरनाथला पुढे न्यायचं विजन त्यांचं आहे. तोच कालमंत्र त्यांनी आम्हाला दिलेला आहे, मला आणि उपनगराध्यक्षांना, की आतापर्यंत झालं ते ठीक आहे पण याच्या पुढे आता विकासाची कामं जी रखडलेली आहेत ती सुरू करा पुन्हा आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊनच आम्ही आता कामाला सुरुवात करू. लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी आज व्हिजिट केलेलं आहे अंबरनाथ मधील साई सेक्शन मधील अटल उद्यान. आज नागरिकांसाठी खुलं झालेलं आहे. साहेबांनी इथे पाहणी दौरा आज केलेला आहे. तर खासदार साहेबांना लोक इन्फ्रामॅन म्हणतात, पण माझ्या मते इन्फ्रामॅन नाही आहेत, ते विजनरी लीडर आहेत. त्यांचं जे विजन आहे त्यांच्या मतदारसंघासाठी ते अतिशय स्तुत्यपर आहे. एखादी संकल्पना डेव्हलपमेंट करत असताना या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये नागरिकांना श्वास घेण्यासाठी मोकळीक असावी, तसेच नागरिकांच्या बाकीच्या गरजाही लक्षात घेता, त्यांच्या सोयी लक्षात घेता त्यांच्यासाठी अद्ययावत उद्यानं, शूटिंग रेंज
आणि नाट्यगृह असे विविध प्रकल्प साहेबांच्या मार्फत अंबरनाथमध्ये होत आहेत. साहेबांनी जेव्हापासून या लोकसभेची धुरा हातात घेतली आहे तेव्हापासून आजपर्यंत अंबरनाथवर त्यांचं विशेष प्रेम राहिलं आहे. हे प्रेम त्यांचं विविध कामांमार्फत त्यांच्या दिसत आहे आणि त्यातीलच एक भाग हे उद्यान होतं ते लोकांसाठी सुरू झालेलं आहे. आणि माझी अंबरनाथ मधील सर्व नागरिकांना विनंती असेल की एखादा लोकांसाठी असलेलं उद्यान किंवा सामाजिक जी वास्तू आहे ती आपण जेव्हा माझी समजून वापरत आहोत तर माझी समजून तिची काळजीही घेतली पाहिजे. प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधींचा प्रयत्न असतो की आपल्या समाजासाठी आपल्या लोकांसाठी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. त्याबरोबर नागरिकांची जबाबदारी आहे की त्यांनीही ही वास्तू माझी समजून तिची काळजी घ्यावी आणि तिचा वापर करावा. आणि मी खासदार साहेबांचे विशेष आभार मानते. नगराध्यक्ष मॅडम आणि उपनगराध्यक्ष सदामामा यांचेही आभार मानते. त्यांनी आज या उद्यानास भेट दिली आणि संपूर्ण अंबरनाथकरांना आवाहन करते की या वास्तूचा त्यांनी लाभ घ्यावा. आज खूप आनंद होतोय. कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याच मैदानामध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी हे मैदान पाहिलं आणि त्यांनी त्याच वेळा ठरवलं, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या की या मैदानाचं आपल्याला नवीन रूप द्यायचंय, याचा प्रस्ताव तुम्ही माझ्याकडे सादर करा, मी यासाठी जो लागेल तो निधी मी देईन. साहेबांनी या उद्यानासाठी 5 कोटीचा निधी दिला. साहेबांचं पाय या जागेवर लागलं म्हणून या उद्यानाचा कायापालट झाला आणि आज हे लोकांसाठी बनवलेलं लोकांचं उद्यान आहे. लोकांनी याचा वापर करावा.